ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 9. सद्गुरूंच्याकडे मागणं भाग 3. ओव्या आहेत 15 आणि 16. ज्ञानदेवांनी आपल्या साहित्यात काय काय असावं त्याची मागणी केली. साहित्यविषयक मागणी मागितल्यावर ते गुरुमाऊलींच्या जवळ स्वतःसाठी, श्रोत्यांसाठी व मराठी जगतासाठी पण मागणी मागत आहेत. श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये. श्रीकृष्ण गुणांच्या वर्णनात मला सर्वत्र समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी, हो देई या जगा. या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच देणे घेणे होऊ दे. ज्ञानदेवांनी श्री गुरूंची मातेच्या स्वरूपात स्तुती करून त्यांच्याकडे मागणं मागितलेलं आहे. साहित्य विषयक मागणी मागितल्यावर त्याने गुरुमाऊलींकडे स्वतःसाठी व श्रोत्यांसाठी आणि मराठी नगरीसाठी पण मागणी मागितलेली आहे. ज्ञानदेव म्हणतात, श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते. ज्ञानदेव भगवद्गीतेवर टीका करत आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणता उपदेश केला तो ते विवरण करून सांगत आहेत. साहजिकच ते गुरुंना प्रार्थना करतात की हे माते, मला श्रीकृष्णांचे वर्णन करण्यात उल्हास वाटेल असं कर. कारण गीतेतील श्रीकृष्णांचा भाव समजून घ्यायचा असेल तर प्रथम श्रीकृष्णांवर श्रद्धा हवी व श्रीकृष्ण वाणीशी एकरूप व्हायला हवं. म्हणून श्रीकृष्णांचे गुणवर्णन करण्यासाठी आपल्याला उल्हास हवा अशी ते मागणी करत आहेत. ज्ञानदेव सुद्धा ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे वेदांत मत मानणारेच होते, पण सगुण व निर्गुण वेगवेगळे आहेत असा भेद मानणारे नव्हते. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे श्रीकृष्णांची सगुण भक्ती सुद्धा त्यांना मान्यच होती. गीतेवर टीका करण्याच्या ओघात आपण श्रीकृष्ण वाणीपासून दूर जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. नाहीतर खूपदा असं दिसून येतं की वक्ता एखाद्या विषयावर बोलायला म्हणून उभा राहतो आणि मूळ विषय सोडून भलतीकडेच वाहत जातो. पण ज्ञानदेवांना गीतेमध्ये भगवंतांनी कोणता उपदेश केला आहे ते श्रोत्यांना सांगायचे. त्यामुळे श्रीकृष्ण वाणीच त्यांच्या मुखातून यायला हवी. त्यासाठी श्रीकृष्णांवर भावयुक्त भक्ती हवी. भावविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळेविण शक्ती बोलू नये. एका भक्तीतच मुक्ती शक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे. सगुणाचे गुणानुवादन करता करताच भगवंतांनी आपल्या हाती सोपवलेले कार्य आपण पार पाडू शकू असा त्यांचा विश्वास आहे. पुढचं मागणं ते मागत आहे ते श्रोत्यांसाठी. राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये. साहित्यसृष्टीविषयक मागणे, स्वतःसाठी मागणे या गोष्टी मागून झाल्यावर आता त्यांनी आपला रोख श्रोत्यांच्याकडे वळवलेला आहे. गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितले ते श्रोत्यांना सांगत आहेत. अर्थातच स्वतः ज्ञानदेवांनी जसे श्रीकृष्ण वाणीशी एकरूप होणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे श्रोत्यांनी सुद्धा ज्ञानदेवांच्या वाणीशी एकरूप व्हायला हवं आहे. एकाग्रतेने श्रवण करणे आवश्यक आहे. तरच ज्ञानदेव काय सांगतात ते श्रोत्यांना कळेल. म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांसाठी गुरु माऊलींकडे मागणी मागतात की श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. श्रोत्यांकडून अत्यंत एकाग्रतेने श्रवण होऊ दे. तरच ये हृदयीचे ते हृदयी घातले अशी स्थिती श्रोत्यांच्या अनुभवास येईल. नाहीतर नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे अशी स्थिती होईल. श्रवणाने काय होते ते सांगताना समर्थ रामदास म्हणतात की श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशयो तुटे, श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपुला. श्रवणाने सर्व संशय वितळून जातात आणि साधक बद्धावस्थेपासून मुक्तावस्थेपर्यंत प्रवास करतो. आणि श्रवण करायचे ते तरी कोणत्या ग्रंथांचं? समर्थ सांगतात, ग्रंथ बहुत असती, नानाविधाने फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने संसाराविषयी विरक्ती व भगवंतावर भक्ती जळते तो खरा ग्रंथ.
आणि इथे ज्ञानदेव तर प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून जी वाणी निसृत झाली तिचाच आशय समजावून सांगत आहेत. तेव्हा अशा ग्रंथावर निरूपण करण्यासाठी श्रीकृष्णांच्या गुणांवर प्रेमही हवे व श्रोत्यांनी ते बोलणे लक्षपूर्वक ऐकायलाही हवे. म्हणून ज्ञानदेवांनी स्वतःसाठी व श्रोत्यांसाठी दोघांसाठीही मागणं मागितलेलं आहे. नंतर त्यांनी मराठी नगरीसाठी मागणं मागितलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात, इये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. त्या काळी शास्त्रीय ग्रंथ संस्कृतमध्ये लिहायचे अशी प्रथा होती. संस्कृत भाषाच फक्त देवांना कळते असा समज प्रसृत झालेला होता. त्यामुळे इतर भाषांमध्ये ग्रंथरचना करणे हे महापाप मानले जाईल. अर्थातच त्यामुळे सामान्य जन या ब्रह्मविद्येपासून खूप लांब होते आणि ज्ञानदेवांना तर ही विद्या आबालजन सुलभ करायची होती. त्यामुळे ही प्रथा मोडीत काढून ज्ञानदेवांनी आपला ग्रंथ लोकांना कळेल अशा त्यांच्या मराठी या भाषेमध्ये लिहिला. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. सर्व भाव त्या भाषेत व्यक्त करण्याचे सामर्थ्यही आहे. पण म्हणून मराठी भाषेत असं सामर्थ्य नाही असं नाही. आणि कोणताही ग्रंथ लोकांना कळेल अशा भाषेत रचलेला असेल तर लोक त्या ग्रंथाकडे आकृष्ट होतील. नाहीतर तो ग्रंथ फक्त पंडित लोकांपुरताच मर्यादित राहील. आणि तसंच आजपर्यंत घडत आलेले होतं. घटपटाची चर्चा करणारे सर्व तत्वज्ञान विषयक संस्कृत ग्रंथ फक्त पंडित लोकांमध्येच मान्यता पावलेले होते. सामान्य जन त्या ग्रंथांपासून शेकडो मैल दूर होते. म्हणून ज्ञानदेवांनी गुरुमाऊलींकडे मागणं मागितलं आहे की या मराठी भाषेतही तू या ब्रह्मविद्येचा सुकाळ कर. ब्रह्मविद्या ही मराठी भाषेत सांगितली म्हणून तिची किंमत काही कमी होत नाही. जे संस्कृत अक्षरातून करणार आहे तेच मराठी अक्षरातूनही करणार आहे. पण ते नुसती अशी प्रार्थना करत नाहीत की माझ्याद्वारे तुम्ही ब्रह्मविद्या मराठी भाषेतून व्यक्त करा. त्यांना ब्रह्मविद्येचा सुकाळ मराठी भाषेत व्हायला हवाय. पावसाळा आला की नद्या दुथडी भरून वाहतात. अन्नधान्याचा सुकाळ होतो. सर्वांनाच यथेच प्रमाणात त्यांची उपलब्धी होते. तशीच ब्रह्मविद्येची रेलचेल मराठी भाषेत त्यांना व्हायला हवी आहे. असा सुकाळ झाला की जगात देण्याघेण्याचा व्यवहार फक्त ब्रह्मविद्येचाच होईल. सर्व जीवांना जीवनमुक्त स्थिती प्राप्त व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. लोक मराठी भाषेत ग्रंथरचना करण्यास उद्युक्तही होतील. ज्ञानदेवांनी मराठी भाषेत ग्रंथ लिहिला. त्यामुळे मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला. त्यांच्या पाठोपाठ अनेकांनी मराठी भाषेमध्ये ग्रंथरचना केली. असे जरी असले तरी आजही ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी हा मानदंड ठरलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आजही शेकडो भाविक अंतिम ध्येय गाठत आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळच झालेला आहे असं म्हणण्यास प्रत्यवाय नाही. एवढे मागणे मागितल्यावर आता ते गुरुस्तवनाचा समारोप करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.